किती दुटप्पी यांचं राजकारण आहे हे तुम्हीच बघावं आणि जनतानीच बघावं. तुम्ही हिंदुत्वाचे नारे लावता आणि मग सत्तेसाठी तुम्ही AIMIM बरोबर तुम्ही ह्याच्यापुढे ज्यांच्यावर आरोप केलेले 70 कोटीच्या घोटाळ्याचे त्याच्याबरोबर तुम्ही त्यांनाच सत्तेत घेतलं तर त्यांच्यासाठी सत्ताच हे मोठी आहे. सगळे दुसरे मुद्दे नंतर येतात आणि आता लोकांना ते दिसतंय, ते चांगली गोष्ट आहे. पण मग आता तुमच्या पक्षाची अजितदादांसोबत सुद्धा युती झाली ना पुण्यात पिंपरी चिंचवडमध्ये. ते आमची पहिल्यापासून अजितदादा आमचेच होते ना, आमच्याकडूनच तिथे गेले आहेत. तर त्यांना BJPने घेतलं ना, अजितदादा गेले नाहीत तिथे. आरोप कोणी केलेले BJPने पहिल्यापासून केलेले, मग त्यांनी अजितदादांना घेतलं. मला ठाण्याचं एवढं काही आयडिया नाही आहे कारण मी जास्तीत जास्त करून आमच्याच मतदारसंघात लक्ष घालते. पण TMCच्या इलेक्शनमध्ये तुम्ही ठाण्यात बघाल तर आमची ह्याच्याबरोबर आघाडी असल्यामुळे उभाटानी पण चांगले स्ट्रॉंग कॅन्डिडेट तिथे दिले आहेत. तर त्यांना जाईल टफ असं काही नाही आहे, म्हणजे होऊन जाईल, काय प्रॉब्लेम नाही आहे. रस्त्याचाच मुद्दा आहे, थोडा ट्रॅफिकचा मुद्दा आहे, त्याच्यावर आम्ही ऑलरेडी काम करत आहोत. कचऱ्याचा मुद्दा झाला, पण ह्याच्यावर अजूनही आम्हाला जोराने काम करायचं आणि ते आम्ही इलेक्शन नंतर नक्की करणार. मला माहीत नाही हा प्रश्न तुम्हाला विचारणं किती योग्य आहे, पण मला वाटतं तुम्हाला विचारलं गेलं पाहिजे कारण तुम्ही प्रचार करतायत. ठाणे महानगरपालिकेमध्ये आता उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र आल्यानंतर त्यांचं कॉन्सन्ट्रेशन मुंबईवर आहे. कदाचित ठाकरे युतीचं किंवा दोन्ही भावांचं ठाण्यावरची थोडंसं लक्ष कमी झाल्याचं दिसतंय. त्याची एक सभा आहे, पण ग्राउंडवरती असं दिसतंय की ठाणे महानगरपालिकेत महाविकास आघाडी म्हणून जितेंद्र आव्हाड हे नेतृत्व करत आहेत आणि त्यांना ठाकरेंचा बॅकअप थोडासा कमी मिळतोय. तुमच्यावरती जास्त लोड पडला प्रचाराचा किंवा तुमच्यावरती अधिक जबाबदारी पडली आहे? मुंब्रा म्हणून आहेच, पण ठाणे महानगरपालिकेत ज्यावेळेला एकनाथ शिंदे हे जितेंद्र आव्हाडांचे कट्टर काय राजकीय स्पर्धक मानले जातात. मला ठाण्याचं एवढं काही आयडिया नाही आहे कारण मी जास्तीत जास्त करून आमच्याच मतदारसंघात लक्ष घालते. पण TMCच्या इलेक्शनमध्ये तुम्ही ठाण्यात बघाल तर आमची ह्याच्याबरोबर आघाडी असल्यामुळे उभाटानी पण चांगले स्ट्रॉंग कॅन्डिडेट तिथे दिले आहेत. तर त्यांना जाईल टफ असं काही नाही आहे, म्हणजे होऊन जाईल, काय प्रॉब्लेम नाही आहे.